आता ही काळी पिशवी बघून मला एक किस्सा आठवतोय, तुमच्यासोबत शेअर करते. आमच्या गावाला काय होतं, जत्रा यात्रा जे काय असतं ना, त्याला नॉनव्हेज जेवण असतं. बोकडाचं मटण, कोंबड्याचं मटण असं काय असतं. तर आमंत्रण देतात इकडे तिकडे. तर आमंत्रण दिलं ना एका माणसाला, जेव्हा नॉनव्हेजचं जेवण असतं तेव्हाची गोष्ट करते मी. एका माणसाला आमंत्रण दिलं ना, त्याच्यासोबत 2 माणसं येतात. बरोबर की नाही? तुम्हाला असा अनुभव आलाय का? मला नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्यासोबत पण असं घडलं असेल तर. जेव्हा नॉनव्हेजचं जेवण असतं तेव्हा त्याच्यासोबत एखादा माणूस एक्स्ट्राचा येतो म्हणजे येतो. आणि जेव्हा गोडाचं म्हणजे पुरणपोळीचं जेवण असतं ना, तेव्हा कोणी यायला मागत नाही. भलते सलते कारणं देतात, हेच आहे आमकंय टमकंय असं. आणि आलं जर ना तरी अर्धी पोळी कुठेतरी खातात, भात आमटी खातात आणि तोंड वाकड करत जातात. बरोबर की नाही? तर आज होता चिकनचा बेत. चिकन आणलं होतं, त्याला हळद मीठ चिकन मसाला लावून मॅरिनेट केलं. कढईमध्ये तेल टाकून शिजवून घेतलं, वरती झाकण ठेवून पाणी टाकून मस्त बारीक गॅसवर झाकून घेतलं, म्हणजे शिजवून घेतलं. आणि पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि मसाला टाकला. मसाल्यासाठी काय काय वापरले तर मेन्शन करते. जगभरातले मसाले टाकले, चिकन शिजलं टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकली. तयार आहे. चला सबस्क्राईब करा.